इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील 2 महत्त्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ही कामे राबवण्यात येत असून शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळते आहे। या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांमध्ये SH 28 ते गोदावरी नदीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण अंदाजे 78,04,000 रुपये, पोलीस स्टेशन रोड ते SH 28 मार्गे अकोलकर हॉटेलपर्यंत गटार बांधकाम अंदाजे 70,27,000 रुपये यांचा समावेश आहे। या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल, स्वच्छतेत वाढ होईल, नागरिकांच्या सोयींसाठी मोठी सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे। भूमिपूजन कार्यक्रमाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायकभाऊ माळेकर, वामनभाऊ खोसकर, ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष सुरेशदादा गंगापुत्र, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवराजप्पा कोठोळे, दिलीप चव्हाण माननीय सभापती खरेदी विक्री संघ, बहिरू कोठोळे माजी चेअरमॅन त्र्यंबक सोसायटी, प्रवीणभाऊ शिरसाट, अक्षयभाऊ नारळे, बंडूभाऊ खोडे माननीय नगरसेवक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच रावसाहेब कोठोळे माजी सरपंच पेगलवाडी, कारभारी शेठ कोठोळे उपसरपंच पेगलवाडी, निवृत्ती कोठोळे चेअरमॅन त्र्यंबक सोसायटी, जितेंद्र सिंग राजपुरोहित संचालक हॉटेल राजस्थानी राजवाडी, शुभमभाऊ माळेकर, ओंकार कोकणी, अभिभाऊ कोठोळे, सार्थक कोठोळे, संकेत कोठोळे आणि परिसरातील अनेक नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेठ, त्र्यंबकेश्वर।